ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। यंत्रणेत जे काही अडचणी आम्हाला आणू शकतात किंवा येऊ शकतात यावर एकदा चर्चा करा। युतीसाठी नाही, परंतु काय अडथळे येऊ शकतात यासाठी आम्ही एकदा बसणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। यामध्ये जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्रचारासाठी शिक्षकांचा वापर करता येणार नाही आणि असं जर काय चित्र निदर्शनास पडलं तर त्या शिक्षकाला तातडीनं सस्पेंड करू असं आयुक्तांनी कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचंही म्हणणं असं आहे की लोकशाही पद्धतीनं अगदी मुक्त वातावरणामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे। ती कुणाच्या दबावात, कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या नेत्याच्या दबावात देता कामा नये। राज्य निवडणूक आदर्श आचारसंहितेप्रमाणे किंवा कोणताही शिक्षक किंवा ज्या व्यक्तीला सरकारी नोकरीत असताना निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा अधिकार नाही पण तो भाग घेत असेल तर अशी गोष्ट लक्षात आणून द्या, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्तांनी दिले। यामध्ये सर्वाधिक जो गाजलेला मुद्दा होता की चिन्हाचा आणि उमेदवार कसे अपात्र ठरवले जातात याबद्दलचा मुद्दा माननीय माझे बंधू अमोल बापू शिंदे यांनी उपस्थित केला व त्यावर आयुक्तांनी सकारात्मक बोललेले आहेत। त्याबरोबरच इतर देखील मग एक खिडकी असू दे किंवा अजून मतदारांच्या अडचणी, मतदान केंद्रावरच्या सुविधा यासहित इतर सर्व विषयावर चर्चा झालेली आहे। परंतु आम्ही भाजप सोडून जे इतर वैचारिक पक्ष आहेत ते एकदा बसून या यंत्रणेत जे काही अडचणी आम्हाला आणू शकतात किंवा येऊ शकतात यावर एकदा चर्चा करा। युतीसाठी नाही, परंतु काय अडथळे येऊ शकतात यासाठी आम्ही एकदा बसणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात महापालिका आयुक्तांनी आज सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची, इच्छुक उमेदवारांची बैठक बोलली होती। आज त्यांनी त्या बैठकीमध्ये जे काही मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत, कारण मागं जे केंद्र होते त्याची संख्या किती बूथवर असणार आहे, 800 ते 900 मध्ये एका बूथची केंद्राची संख्या असणार आहे ही माहिती दिली आणि त्या केंद्राची परिस्थिती काय हे तुम्ही उमेदवारांनी सुद्धा बघितलं पाहिजे, सर्व पक्षांनी बघितलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि आज जे जे मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आयुक्तांनी शब्द दिलाय की त्या सगळ्या मुद्द्या ट्रान्सपरन्स पद्धतीनं तुम्हाला बदल केलेल्या दिसतील। कारण काही आता नगरपालिकेचे जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही निवडणूक अधिकारी वेगळा निर्णय लावतात आणि काही निवडणूक अधिकारी वेगळ्या नगरपालिकेत वेगळा निर्णय लावतात। म्हणजे एकाच कामाला जर 2 ठिकाणी वेगवेगळा निर्णय होत असेल तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे। ही गोष्ट आयुक्तांच्या लक्षात आणल्यानंतर ज्या लोकांकडे निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे। हे यावेळेचे इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे। सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणतीही प्रशासनाकडनं अडचण आली नाही पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। हा त्यांचा अधिकार आहे। निवडणूक कुणाच्याही दडपशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशतीत झाली नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द दिलेला आहे। त्यांना आम्ही आता सांगितलं होतं की सोलापूर शहरामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट असलेले लोक राजकीय पक्षाचा प्रचार करत असतात। मग ते शिक्षक असतील, काही खास करून म्हणजे अनुदानित शाळेतले शिक्षक असतील, काही तुम्हाला महापालिकेचे कर्मचारी असतील, ते त्यांच्या काही ना काही उमेदवारांचा स्वतः उमेदवार असल्यासारखं फिरत असतात। त्यांच्या पदाचा गैरवापर होत आहे। कारण का ते महापालिकेत जर एका पदावर काम करतात तर त्यांना त्या पदावरनं 4 मतं मिळू शकतात। तर आयुक्तांनी असं सांगितलं की असा कोणताही महापालिकेचा कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पक्षाचा प्रचार करू द्या किंवा कोणताही शिक्षक किंवा ज्या व्यक्तीला सरकारी नोकरीत असताना निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा अधिकार नाही पण तो भाग घेत असेल तर अशी गोष्ट लक्षात आणून द्या, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्तांनी दिलेला आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। आम्ही त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह आपले बूथ आहेत त्या ठिकाणी तुमची यंत्रणा सज्ज असली पाहिजे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अत्यंत पारदर्शी पद्धतीनं मतदान केंद्रावर असणारे जे बूथ यंत्रणा चालवणारे जे काही आपले केंद्र प्रमुख असतील त्या ठिकाणी बूथ यंत्रणा चालवणारे जे व्यक्ती असतील त्यांनी कुठल्या प्रकारची पार्शिलिटी करणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। असं आढळल्यास आम्ही थेट त्या ठिकाणी आयुक्तांना आम्ही तक्रार करणार आहे आणि तक्रार केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचंही म्हणणं असं आहे की लोकशाही पद्धतीनं अगदी मुक्त वातावरणामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे। ती कुणाच्या दबावात, कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या नेत्याच्या दबावात देता कामा नये। राज्य निवडणूक आदर्श आचारसंहितेप्रमाणे ती झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि समजा त्या पद्धतीनं नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी मुकाबला करणारच आहे। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात
महापालिका आयुक्तांनी बैठक बोलवली. त्या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. अनेक सूचना, अनेक तक्रारी आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत. मतदान केंद्र असतंय, पण मतदाना दिवशी त्या केंद्रातली लाईट गेलेली असते, तिथली अवस्था प्रचंड वाईट झालेली असते. दुबार मतदानाचं गेले महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक वेळा तक्रार केल्या, ऑब्जेक्शन केलं, तरी त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. परंतु ह्या महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगावर आमच्या पक्षाचा नसून सर्व पक्षाचा कुणाचाही विश्वास राहिलेला आहे निवडणूक आयोगावर. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बघितला तुम्ही, पंढरपूरची निवडणूक होती, भालकेंच्या पत्नीचा चिन्हाच्या संदर्भात वाद घातला, या निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातला की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने रखेल असल्यासारखं निवडणूक आयोग वागत आहे. त्यामुळं आम्ही इथल्या भाजपला सोडून सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात इथल्या अधिकारी जर गलतार कारभार करत असतील तर त्यांना झोडपून काढायचं काम आम्ही करू. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं आज आयुक्तांनी या ठिकाणी महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. येणारे मुद्दे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमका कशा पुढच्या भूमिका असणार या संदर्भात आयुक्तांनी सर्वस्तर विश्लेषण असं केलेलं आहे. आरो आल्यानंतर आपण त्या ठिकाणी मतदान केंद्राची पाहणी करू. त्या ठिकाणी नॉर्थ मैदान जे आहे त्या ठिकाणी आपण अर्ज स्वीकारू या सूचना केलेल्या आहेत. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्रचारासाठी शिक्षकांचा वापर करता येणार नाही, आणि असं जर काय चित्र निदर्शनास पडलं तर त्या शिक्षकाला तातडीनं सस्पेंड करू असं आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात निश्चितच आयुक्तांकडून चांगल्या अपेक्षा आहेत, आणि या ज्या निवडणुका आहेत या संविधानिक आणि लोकशाही पद्धतीनं अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे. आज माननीय आयुक्तांच्या बरोबर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेले आहेत. एक म्हणजे विनाकारण टेक्निकल ग्राउंडवर कोणाचाही अर्ज नामंजूर करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी टेक्निकल ग्राउंड काढतात आणि मग त्याचा अर्ज नामंजूर होतं. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. टेक्निकल जर काही असेल तर BLOने पहिल्यांदा काढून त्याला दिलं पाहिजे. लॉ ग्राउंडवर जे आहेत ना, लॉ पॉईंटवर त्याचं रिजेक्ट होऊ दे ना, पण टेक्निकल ग्राउंडवर जे काही रिजेक्शन आहे ते होता कामा नये. तर त्यांनी सांगितलं की आम्ही BLOला सूचना देऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला 1 दिवस आदल्या दिवशी जर तुम्ही फॉर्म दिला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते टेक्निकल जे काही तुमच्या हे आहेत ते काढून देऊ. दुसरा मुद्दा आमचा असा होता की दुबार जो मतदार आहे, दुबार मतदाराच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रार करून अशा पद्धतीने अजूनही दुबार मतदार आलेले आहेत. तर त्यांना सांगितलं की ते 2 अशा पद्धतीचे स्टार केलेले आहेत, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. ते हमीपत्र लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तिथं हमीपत्र देताना काही लोक म्हणतील त्यांच्या फेवरचं असेल तर मग ते अलाव करतील, दुसरे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतील. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक असं टीप घातलेली आहे की जर दुबार मतदार जरी नंतर तरी कळलं की यांनी दुबार केला आहे, 2दा केला आहे, तरी त्याला क्रिमिनल ऑफेन्स त्याच्याविरुद्ध दाखल करणार अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे. बाकीचं आम्ही सगळ्या त्या काही सूचना होत्या त्या सगळ्या मांडलेल्या आहेत. BLO बरोबर 2-3 वेळाचं बैठक आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं. संदर्भात माननीय आयुक्तांनी बोललेली बैठक, या बैठकीमध्ये अनेक बूथ केंद्र हे नादुरुस्ती आहेत, आणि बाकी म्हणजे काय कर्मचारी सोलापूर महानगरपालिकेचे जसं काय आपला स्वतः उमेदवार असल्यासारखे फिरतात. मग त्या लोकांना जर तसं जर निदर्शन आले तर आयुक्त म्हणले की ताबडतोब त्यांचा फोटो काढून आम्हाला आणून इथं सादर करा, त्यांना सस्पेंड करण्यात येईल. या पद्धतीने आयुक्तांनी सांगितले. अनेक सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आले होते, प्रत्येकाने आपले मत मांडलं गेलं. त्यामध्ये आयुक्तांनी चांगल्या पद्धतीने सकारात्मक निर्णय देण्यात आले. नागरिकांना माझा सुप्रीम जय. आज माननीय आयुक्त साहेबांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगला मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा कार्यालयीन सचिव करण काळे म्हणून उपस्थित होतो. या मीटिंगमध्ये जे काय आयुक्त साहेबांना आम्हाला सांगितले त्याच्यावर तर करू, पण आमचं पार्टीच्या वतीने सांगणं आहे की मतदार जे आहेत ते फेरबदल म्हणजे ह्या वॉर्डातल्या त्या वॉर्डात, त्या वॉर्डातल्या या वॉर्डात होताना मागच्या वेळी पण दिसले आणि आता पण ते दिसेल. कारण कोणकोणाचे पाहुणे गणुगत त्याचं नाव तिकडं ट्रान्सफर होतं, त्याचं नाव इकडं ट्रान्सफर होतं. तर मान्य आयुक्त साहेबांनी व निवडणूक आयोगाने याच्यावर तातडीने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की बाबा त्याच प्रभागातले तेच नागरिक आहेत का, इतर प्रभागातले इथं आलेत का,
जर तसं काय असेल तर त्याच्यावर त्वरित लक्ष दिलं पाहिजे आणि जर